नमस्कार मंडळी, स्वारी तडका चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज बघूयात सोपी आणि झटपट बनणारी चिली ब्रेड किंवा ब्रेड चिलीची रेसिपी। हे आपण स्नॅक्स किंवा स्टार्टर म्हणूनही खाऊ शकतो। त्यासाठी ब्रेडच्या कडा काढून असे क्यूब्स कापायचेत। साधा किंवा सँडविच ब्रेडही वापरू शकता। सगळ्यात आधी 2 टीस्पून तेलामध्ये हे ब्रेड आपल्याला भाजून घ्यायचे। तेलाच्या ऐवजी बटरही वापरू शकता। मी इथे ब्रेडच्या 8 ते 9 स्लाइस घेतलेले आहेत। ब्रेडला हलकसं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचंय। ब्रेडचे क्यूब्स छान क्रिस्पी झालेत। आता हे साईडला ठेवून द्यायचंय। फोडणीसाठी 1 ते 1.5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। यामध्ये बारीक चिरलेलं आलं आणि लसूण घालायचंय। 2 ते 3 चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्यात आणि हे तेलामध्ये छान 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचंय। आता यामध्ये 1 मीडियम साईजचा चिरलेला कांदा घालायचा आहे। 2 चिरलेल्या ढबू मिरच्या घालायचे आणि तेलामध्ये टॉस करून घ्यायचे। पाव चमचा मिरपूड घालायचंय आणि थोडंसं मीठ घालायचंय। मीठ थोडं कमी घालायचंय कारण सॉस मध्ये थोडं मीठ असतं। 1 ते 2 मिनिटं परतून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा व्हिनेगर घालायचंय। 1 टीस्पून सोया सॉस घालायचा आहे। हवा असल्यास 1 टीस्पून शेजवान सॉस घालायचा आहे। ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालतं। 1 टीस्पून रेड चिली सॉस घालायचा आहे आणि 1 ते 1.5 टेबलस्पून टोमॅटो केचप घालायचा आहे। छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायचंय। नंतर यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची आहे। 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर मध्ये 4 टेबलस्पून पाणी घालून मिक्स करायचं। हे बघा, ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी छान थिक झाली आहे। आता यामध्ये कांद्याची पात घालून मिक्स करायचंय। गॅसची फ्लेम लो करून ब्रेडचे तुकडे घालून 1 ते 2 मिनिटं टॉस करायचंय। चिली ब्रेड तयार आहे। गॅस बंद करून घेऊयात। साधारण 4 ते 5 लोकांसाठी हे पुरतं। झटपट असं स्टार्टर किंवा स्नॅक्स म्हणून तुम्ही बनवू शकता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।